हाय, हॅलो, नमस्ते. आज आपण करतोय मँगो रोज केक म्हणजेच MRC. रोज यासाठी की आपल्याला हा रोज शेप किंवा गुलाबाचा शेप असा आपण हा मँगोमध्ये केलेला असतो. हा केक आपण आज बघतोय. तर चला बघूयात कसा करायचा ते. जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूयात, नाहीतर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल, कारण की याची प्रोसिजर बऱ्यापैकी असते. हा माझा प्लेन व्हॅनिला स्पॉन्ज आहे. सोक करते मी थोडासा मँगो क्रश टाकून. मग आपण क्रीम लावतोय. क्रीम मात्र मी काय केलं याच्यामध्ये स्टिफ केली आहे, जरा घट्ट. खूप पातळ जर क्रीम असेल तर क्रश किंवा पल्प यात नीट मावत नाही आणि मग टेस्ट कमी येते. म्हणून फिलिंग करताना मी नेहमी जरा जास्त थिक क्रीम करते, जेणेकरून याच्यामध्ये बऱ्यापैकी फिलिंग मावतं. थोडंसं पसरून घेऊयात. कधीतरी मी पल्प टाकते, कधी क्रश टाकते, जे अवेलेबल असेल तसं. तुम्हाला जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाका. तुम्ही मँगो पल्प देखील टाकू शकता, मँगो क्रश देखील टाकू शकता. व्यवस्थित ते मर्ज करायचं आहे. लोकं कसे करतात, नुसतंच क्रीम लावायचं आणि वरून एक पातळ लेअर देतात. त्यामुळे काय होतं, फ्लेवर येत नाही हवा तसा. आणि आपल्याला तर फ्लेवरफुल केक हवा आहे. माझे केक हे अगदी फ्लेवरफुल म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि सोक देखील मी हे ॲक्वागार्डच्या पाण्याने करते. साधं पाणी नाही वापरत. किती लागतं आपल्याला हो, अर्धी वाटी, अर्धा ग्लास पाणी. आणि हा प्युअर देवगड आंबा भरपूर टाकायचा आहे, तर त्याची टेस्ट येते. म्हणजे बघा, स्पॉन्जमध्ये देखील आपण व्हॅनिला आहे, तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये मँगो फ्लेवर इन्फ्यूज केला आहे सोकिंग करताना. क्रीममध्ये देखील टाकलं आहे आणि आता हे मस्त मँगो कापलेले आंबे आहेत ना, अर्धा पाऊण तास 1 तास पाण्यात छान भिजत घालायचे, म्हणजे नंतर बाधत नाहीत खाल्ल्यावर. हापूस सगळे सारखे असतात, पण देवगडची टेस्टच वेगळी असते. दुसरा लेअर आता मी जरा पटापट दाखवते आहे. सोकिंग हे सगळं मी ओट्यावर करते खरं तर, पण आता आज व्हिडिओ करायचा होता ना, म्हणून मी जरा उजेडात आली आहे बाहेर. मध्ये मध्ये हात येतोय, मी थोडंसं त्या साईडला जाऊन आता दाखवते, म्हणजे तुम्हाला नीट कळेल. प्रॉपर सोकिंग केलेलं आहे. साईडचे क्रम्स मी काढलेले आहेत, कारण मला ते क्रम्स नको वाटतात. मला सॉफ्ट केक आवडतो. चला तर मग परत आपण फिलिंग टाकून केक मर्ज करूयात. आता पटपट दाखवते. हे सगळं तुम्हाला आता ऑलरेडी दाखवलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित टाकायचं आहे. थोडं थोडं टाकून काय होतं, टेस्ट येत नाही. मग लोक म्हणतात, अरे आमच्या केकला टेस्ट का नाही, हिच्या केकला टेस्ट का आहे? तर हे कारण आहे. सगळं छान भरपूर वापरायचं आहे. ठीक आहे, हे आत्ता मी करून दाखवलं डायरेक्ट बरं का. कापताना मी स्पॉन्ज आहेत ना, असे डोम शेपचे कापलेत. भरपूर मँगो टाकायचा आहे कापलेला. बघा, याच्यामध्ये कुठचंही कलर एडिटिंग नाही आहे. परत सगळं मर्ज करून घ्यायचं आहे आणि तिसरा लेअर लावूयात. हा माझा आहे ना स्पेशालिटी केक आहे. ह्या केकने माझं नाव दिलं आहे मला, आणि क्लायंटने मला हा नाव दिलं आहे की MRC म्हणजे मनीषा रणनवरे केक. आणि ह्या केकमुळे मला खूप नाव मिळालं आहे. त्यामुळे ह्या केकची मी खूप ऋणी आहे. खूप कष्ट आहेत नो डाऊट या केकसाठी. सोपं नाही आहे, एवढे आंबे कापायचे, लावायचं, खूप वेळ लागतो एका केकसाठी. पण तरीही मी खूप ग्रॅटिट्यूड ठेवणारी आहे. त्यामुळे या केकसाठी मी खूप कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा सोकिंग व्यवस्थित सोक करते बरं का. मी हे दाखवलं एवढंसं नाही करत आहे, फटाफट आपण व्हिडिओ पुढे नेतो आहे म्हणून तसं वाटतं आहे. इथे थोडंसं सांगायचं मला की हे मात्र क्रीम आपल्याला सॉफ्ट हवं आहे. इथे खूप जर स्टिफ असेल ना, तर सगळे क्रम बाहेर येतील. याला म्हणायचं क्रम कोटिंग. जे बेकर हे बघत असतील त्यांना सगळं माहिती आहे, पण नॉर्मल माणसं जे बघतात आहेत त्यांच्यासाठी, किंवा नवीन बिगिनर्स, इथे सॉफ्ट क्रीम हवं आहे. कधीही क्रम कोट करताना सॉफ्ट क्रीम वापरायचं आहे, घट्ट क्रीम नाही वापरायचं. पूर्ण कोट करून घेऊयात.
आणि हा केक आता आपला 4-5 तास फ्रीजमध्ये जाणार आहे. खूप केक असतील तर मी रात्रीच सगळे फिल करून फ्रीजमध्ये ठेवते, खालच्या नॉर्मल फ्रीजमध्ये, फ्रीझरमध्ये नाही. आता आपला क्रमकोट झालेला आहे आणि आता फ्रीजमध्ये जाईल. थोडंसं राहिलं आहे तेवढं गॅप भरून टाकायचं आहे. काही कोरडं ठेवायचं नाही आहे, नाही तर ड्राय पडतो आतमध्ये. पूर्ण पातळ लेअरने झाकून टाकायचं आहे. असा हा केक आपला क्रमकोट झालेला आहे. आता तो 4 तासाने मस्त निघाला आहे. जस्ट तुम्हाला दाखवते कसा घट्ट झाला आहे बघा, पडणार वगैरे नाही आहे. किती वाकडा तिकडा केला तरी. खाली आपण क्रीम पण लावले आणि व्यवस्थित तो सेट झाला आहे. आता यावर आपण एक आता आंबे, हे बघा असा आंबा लागतो त्याला, पिकलेला प्लस स्टिफ, असं बिलबिलीत वगैरे कसाही चालत नाही, व्यवस्थितच आंबा लागतो. त्यासाठी माझे स्पेशल डीलर आहेत देवगडचे, त्यांच्याकडूनच मागवते मी. हे असं करावं लागतं. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, खूप वेळ जातो. मी फटाफट दाखवते म्हणून. मस्त असं गुळगुळीत करून घ्यायचं आहे. खूप वेळ जातो याला. एवढा हँडल नाही करायचा आहे, मी शूटिंगसाठी म्हणून दाखवते. असं पूर्ण निघालं तरच छान पाकळ्या पडतात. ठीक आहे, चला. हे मी परत एकदा व्यवस्थित क्रीम लावून घेतलं आहे, वरचा लेअर जो असतो ना तशा टाईपचा, आणि एकदा हात फिरून दाखवते शेवटचा. मग आपण अरेंजमेंट करायला घेऊयात रोजची. हे नॉर्मल व्हिप क्रीम आहे. हे बघा, आता हे असं उभं कापायचं बरं का, या साईडने एकदा, ओके, आणि या साईडने एकदा, मधली कोय बाजूला. यासाठी आंबे खूप छान लागतात, साका वगैरे असलेले चालत नाहीत. पातळ याच्या फोडी करायच्यात. हे थोडंसं ट्रिकी काम आहे आणि वेळखाऊ काम आहे. आता माझ्या हाताला सवय झाली आहे ना, म्हणून मी फटाफट करते. रोज मी दिवसभर या सीझनमध्ये आंबेच कापत असते, त्यामुळे एवढी सवय झाली ना आता. पण ठीक आहे, कंटाळा येत नाही. आपलं नाव मिळतं, आपल्याला पैसे मिळतात. आणि केक हा माझा नुसता धंदा किंवा बिझनेस नाही आहे, माझं पॅशन आहे. खूप जीव ओतून मी अगदी पॉझिटिव्हली काम करते. एखाद्या दिवशी चिडचिड झाली तर मी लिटरली ऑर्डर घेत नाही, पण नकोच, कटकट करून मी काम नाही करत. ही अशी पातळ लेअर एक घ्यायची आपल्याला आणि त्याचं मधली कळी करायची अशी, आणि आतमध्ये इन्सर्ट करायची. थोडं दाबायचं बरं का, नाहीतर निघून येईल. अशाच आपण छोट्या छोट्या पाकळ्यावर आणि मोठ्या खाली असं आपण लावत यायचं आहे. तर प्रत्येक आंबा कापला ना की थोडंसं वरचं आणि थोडंसं खालची साईड तुम्हाला दाखवते मी आता. ज्या कमी आणि छोट्या छोट्या पाकळ्या आहेत ना, त्या आपण वर मॅनेज करायच्यात. मोठ्या पाकळ्या वर नाही लावायच्या आणि छोट्या खाली नाही चालणार. हे बघा, आता मोठ्या खाली घ्यायच्या. त्यामुळे आपल्याला अर्धच काम करायचं आहे. अगदी खालचं करून घेतलं आहे मग वर केलं, किंवा वरचं करून घेतलं आहे मग खाली केलं, असं नाही होत या केकचं. ॲट अ टाईम आपल्याला दोन्ही फ्रंटवर काम करावं लागतं आणि खूप फटाफट काम करावं लागतं, नाहीतर पाकळ्या काळ्या पडतात. तुम्ही विचार करा बरं, एखादा आंबा कापून ठेवला 5 मिनटात तो कसा होतो, मलूल आणि काळपट होतो. त्यामुळे हात अगदी फास्ट चालवायला लागतात. असं वर खाली करत करत छोट्या पाकळ्यावरती, मोठ्या पाकळ्या खाली साईडला, असं करत करत आपण याचा रोज शेप आणायचा आहे. हे मी व्यवस्थित घालते आतमध्ये, नाहीतर नंतर पडून जाईल ते. तुम्हाला इथे कळत नसलं तरी मी व्यवस्थित प्रेशर करून आतमध्ये ते मी क्रीममध्ये खूप असते. आता काय हे सगळं भरायचं असं. आता ते कसं भरायचं तुम्ही बघा, सांगून काही कळण्याजोगं नाही आहे. हे सगळं बघायच्या गोष्टी आहेत, म्हणून तर व्हिडिओ केला आहे. तासभर लागतो हे सगळं करायला, लावायला वगैरे. हा 1 किलोचा केक आहे. थोडा ॲडजस्टमेंट. इथे आपल्याला शेप महत्त्वाचा आहे. पाकळ्या कोणत्या आकाराच्या आहेत, मग त्या कुठं लावायच्या, हे सगळं आपल्याला अंदाजाने कळतं.
ऑलमोस्ट झालेलं आहे. जिकडे थोडी थोडी जागा राहिली आहे तिकडे आपण ते फिल करून घेऊयात उरलेल्या याने. खाली पण बघा थोडं थोडं पांढरं राहिलं आहे. ते गॅप्स आपण थोडेसे भरून घेऊयात. पण ते भरायचे पण अशा पद्धतीने की कळलं नाही पाहिजे तिथं ठिगळं लावले टाईपचं. व्यवस्थित भरायचे आहेत आणि ते छान मर्ज करून घ्यायचे आहेत. कुठे पांढरं दिसता कामा नाही, नाहीतर काही मजा नाही मग. पूर्ण बघा तिथे थोडंसं राहिलं आहे वरती, पण ते पण लावूयात आपण. आधी खालचं कंप्लीट करून घेऊयात. चला खालचं पूर्ण झालं आहे. इथे राहिलं आहे ते लावूयात आता आपण तिथे एक. आणि आपलं 95% काम झालेलं आहे. आता फक्त चेक करायचं एकदा कुठे काही राहिलं आहे का, आणि मग आपला केक रेडी आहे. हा तासभर अर्धा तास तरी सेट करायचा आहे फ्रीजमध्ये, नाहीतर काही क्रीम ओलं, आंबे ओले, मग ते सगळं गळेल खाली. आणि मग द्यायचं आहे. क्लायंट यायच्या आधी अर्धा पाऊण तास किंवा 1-2 तास मी लावते. केक आधी तयार करून ठेवलेला असतो सकाळी, आणि मग जसं जसं ऑर्डर असतील तशा मी ते पेटल्स लावत असते. कुठे काही राहिलं आहे का गॅप बघायचं आणि ते फिल करून छान असा शेप बनवून घ्यायचा. तर केक रेडी आहे. थोडंसं मी याला ना जेल लावली, न्यू जेल असते ना, ती थोडीशी ब्रशने लावली आहे, सिलिकॉन ब्रशने, जेणेकरून ते काळं पडत नाही. तर कसा वाटला माझा केक मला नक्की सांगा. आणि असेच जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला कॉमेंटमध्ये सांगा. मला अगदी आनंद होईल तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करताना. तर आपण तर वजन बघूयात. हा 1 किलोचा केक आहे. जवळजवळ 1196 ग्राम म्हणजे 1200 ग्राम झाला आहे, म्हणजे 1 किलो 200 ग्राम ऑलमोस्ट झालेला आहे. आपण काही यात वेट पकडत नाही बोर्डचं, त्यामुळे परफेक्ट वेट झालेलं आहे. आपण 100 ग्राम जास्तच दिलेला आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी आणि माझा केक मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, ते मात्र विसरू नका. म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं. तर चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, आणि केक बनला असेल तुमच्याकडनं तर मला नक्की फोटो पाठवा. चलो भेटूया पुढच्या भागात. बाय.